संसार आहे तो याला भवरोग महाराज म्हणतात. भवरोगा ऐसे जाय आणि काय शुल्लके. रोग आणि भवरोग याच्यामध्ये फरक काय हो? आता तुम्हाला आम्हाला जे काय रोग होतात, ताप असेल, डोकंदुखी असेल, हातपाय दुखणं असेल, हे रोग वेगळे आणि हा भवरोग वेगळा. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फरक काय असेल, तुमच्या आमच्या शारीरिक रोगामध्ये आणि भवरोगामध्ये सगळ्यात मोठा फरक जर काय असेल तर बाकीचे रोग हे कशामुळे होतात? डोकंदुखी असेल, ताप असेल, हातपाय असतील, तर भवरोग झाल्यामुळे बाकीचे रोग होतात महाराज म्हणतात. सगळ्यात आधी अगोदर तुम्हाला आम्हाला भवरोग झाला आणि त्याच्यानंतरचे हे रोग येतं. भवरोग जर नसता झाला तर हे रोग नसते झाले महाराज. हे रोग तुम्हाला आम्हाला होतात, हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे भवरोग. एका माणसाचं डोकं दुखलं, कारण की डोकं कधी दुखतंय महाराज म्हणतात, कोणाचं डोकं दुखतंय? ज्याला डोकं असते त्याचं डोकं दुखतंय. डोकं जर नसेल तर काय दुखणार आहे कोणाचं? एक खूप डोकं दुखू लागलं, डॉक्टर कडे गेला, डॉक्टर साहेब म्हणला खूप इलाज केले पण डोकं काय राहीना. डॉक्टर बी यथा राजा तथा प्रजा, ते बी कंपाऊंडरच होतं, पण विदर्भातलं होतं, ते इकडे येऊन त्यानं दवाखाना टाकला होता. इथं नसेल तसं कोणी, पण बऱ्याच ठिकाणी झाले. तर टाकल्याच्या नंतर ते बी बेजार झालं. एक कुंडीबरी लाव, ती कुंडीबरी लाव, पाठीला काय करत येतात, पाठीला बी ते स्टेथोस्कोप काहीतरी म्हणते ना, छातीतून ठोके ऐकू देत पण पाठीतून थोडेच आले. पण अर्धा घंटा तपासलं त्यानं, इकून तपास, तिकून तपास, तोंड वासा, हे करा ते करा, असे काय काय डॉक्टर अर्धा घंटा बेजार केलं. नंतर म्हणला काय दुखायले. आता अर्धा घंटा तपासलं, मग तुला काय कळालं आतापर्यंत? माझ्याकडे एक मनोज महाराज असा डॉक्टर आहे, तुम्हाला जर पाहिजे असला नंबर, कधीच विचारित नाही तुम्हाला काय दुखायलंय काय नाही, डायरेक्ट उठणं इंजेक्शन देणं. ढोर डॉक्टर कोणाला इंजेक्शन बी भर लांब आहे, हे तर इतकुसं देतं. कोणाला पाहिजे असलं तर ढोराय करता म्हणाले बरं का. अर्धा घंटा तपासलं, म्हणले काय दुखायले? म्हणले डॉक्टर साहेब डोकं दुखायले. हे मला तुमचं डोकं माझ्याच्यानं काय राहणार नाही, तुम्ही एमडी डॉक्टरकडे जा. एमडी डॉक्टरलाही वेळ लागेल, काय दुखाव, काय करावं, काय करावं. एमडी डॉक्टर पेक्षा मोठ्या तज्ञाकडे गेले. आता तज्ञ मोठा होता, अर्धा घंटा तपासल्याच्या नंतर मला डोकं दुखायले, तुमचं पण इलाज नाही माझ्याकडे, पण सगळ्यात मोठा इलाज आहे म्हणले माझ्याकडे. म्हणले कोणता? आता सगळे नातेवाईक बेजार होते 2 महिन्यापासून, याचं काय डोकं राहीना, काहीच नाही म्हणले. सगळ्यात सोपं इलाज आता. याला वाटलं काय करावं, काहीच नाही म्हणले, याला मारून टाकायचं, आपोआप राहील डोकं. आता असा डॉक्टर म्हणल्याच्या नंतर कसं जमणार हो? सगळ्यात मोठा रोग भवरोग झाल्याच्या नंतर तुमचा बाकीचे रोग आहेत. महाराज म्हणतात काही काही रोग आयुर्वेदामध्ये आपल्या रोगाचा विचार जर केला तर 72,000 आपल्या शरीरामध्ये नाड्या येतात आणि 72,000 आपल्याला रोग होऊ शकतील. आयुर्वेदाने हे सांगितलेले बरं का, की होऊ नये कोणाला, पण चिंतन सांगितलं त्यांनी की 72,000 रोग येतात. त्याच्यामध्ये 3 प्रकार सांगितले. काही काही रोग हे साध्य प्रकारचे रोग येतात, काही काही उपशम पावणारे रोग आहेत आणि काही काही असाध्य अशा प्रकारचे रोग आहेत. भवरोगाची चिकित्सा आपल्याला करायची, पण या रोगाबद्दल जर विचार केला तर काही काही साध्य प्रकारचे रोग आहेत. साध्य म्हणजे कोणते? तर एका गोळीमध्ये नीट होणारे. ताप आली किंवा काही दुसरं काही हातपाय दुखायला लागले, एक गोळी आपण किराणा दुकानामध्ये आपल्याला ती भेटू शकते, ती गोळी खाल्ली सकाळच्याला ठणठण, म्हणजे याला म्हणायचं साध्य प्रकारचे रोग, एका गोळीमध्ये नीट होणारे, दुसरीकडे जायची गरज पडत नाही, त्याला म्हणायचं साध्य रोग. पण दुसरा क्रमांक सांगितलं काही उपशम पावणारे रोग आहेत. उपशम म्हणजे कोणते? तर समजा एखाद्या वेळेला खूप आपल्याला बिमार पडलो आपण आणि तपासणी केल्याच्या नंतर पेशी कमी झाल्या, तर निरोगी माणसाच्या शरीरामध्ये जर पेशीचा जर विचार केला तर किती असते तो? कोणाला माहिती आहे का? इथं निरोगी तुम्ही आम्ही सगळेजण निरोगी आहोत. निरोगी माणसाच्या शरीरामध्ये 1.5 लाख ते 4.5 लाख एवढ्या पेशी असतात. 4.5 लाखाच्या वरही जमत नाहीत आणि 1.5 लाखाच्या खालीही जमत नाही. 1.5 लाखाच्या जर खाली पेशी आल्या आपल्या तर काय होतंय? आपल्याला पेशी कमी झाल्या म्हणून डॉक्टर सलाईन लावतात आणि पेशी कमी झाल्याच्या नंतर त्या पुन्हा वाढण्याकरता पेशी कमीही होऊ द्यायला जमत नाहीत आणि वाढूही द्यायला जमत नाहीत. वाढले तरी ताप येते आणि कमीही होऊ देता येत नाही. याला म्हणायचं उपशम पावणार रोग. एखाद्या वेळेला ताप येते, 104 पर्यंत आपला ताप जातो आणि 104 पर्यंत ताप गेल्याच्या नंतर पुन्हा तो खाली आणावा लागतो. आता खाली आणल्याच्या नंतर किती डायरेक्ट 0 करता येते का? निरोगी माणसाच्या शरीरामधला ताप जर विचार केला तर 98° असतो. 98च्या खाली जर आला तर माणूस गार पडते. महाराज म्हणतात त्याचं शरीर गार पडायला, म्हणजे 98च्या खाली जमत नाही आणि 104च्या वरी मधोमध राहायला पाहिजे ताप. याला म्हणायचं उपशम पावणारे रोग. म्हणजे जास्तही जमत नाही आणि कमीही जमत नाही, याला म्हणायचं उपशम, म्हणजे दाबून ठेवावं लागतं, त्याला म्हणायचं उपशम पावणारे रोग. आता तिसरा क्रमांक सांगितला असाध्य अशा प्रकारचे रोग आहेत. असाध्य म्हणजे कोणते? आता पूर्वीच्या काळामध्ये क्षयरोग होता, आता कॅन्सर आहे. असाध्य म्हणजे ज्याला कोणत्याच औषधानं जमत नाही, तो माणूस मेल्याशिवाय गत्यंतर राहत नाही, त्याला म्हणायचं असाध्य अशा प्रकारचा रोग. विठ्ठल